शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या सरच्या राजाला सजवण्याच्या साहित्याचे दर वाढल्याने शेतकरी नाराज। बैलपोळा सण अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपल्याने बैलपोळ्याच्या साहित्य विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात ठाटली होती। मात्र यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा 20% दर वाढल्याने शेतकऱ्यांनी अत्यावश्यक साहित्याची खरेदी केल्याचं दिसून आलं। बातमी आहे सोयाबीन कपाशी अनुदानासाठी ई पीक पाणीची अट कायमच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हवेतच। शासनाने पुन्हा एकदा सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत। बातमी आहे 5,000चं अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा। 3 लाख शेतकऱ्यांना लाभ, शासनाने काढले आदेश। गतवर्षी खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। परभणी जिल्ह्यात 3 लाख शेतकरी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सत्ताधाऱ्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका। सत्ताधाऱ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे। जर उलट्या होत असतील तर बघता कशाला? एकीकडे सत्ता उपभोगायची आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने उलट्या होतात असे म्हणायचे ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। बातमी आहे सोयाबीन पीक नुकसानीचे पंचनामे करा, राष्ट्रवादी काँग्रेसची शासनाकडे मागणी। अनियमित पाऊस व पडलेल्या रोगराईला सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। बातमी आहे 33,000 हेक्टरवरील कापूस उत्पादकांना गुलाबाची दास्ती। हिंगोली जिल्ह्यात यंदा जवळपास 33,923 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे। गुलाबी बोंडआळी आतापासूनच कापसावर दिसून येत असल्याने उत्पादनात घट होते की काय याची धास्ती कापूस उत्पादकांमधून दिसून येत आहे। त्यामुळे वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचं चित्र शेतकरी बांधव दिसत आहे। बातमी आहे सोयाबीन नंतर मुगाने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा, हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी। सोयाबीनचे भाव सोयाबीन येण्यापूर्वीच गडगडले, त्याचबरोबर मुगाची आवक वाढताच मुगाचेही भाव खूपच कमी झाले। सध्या हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी करण्यात येत आहे। भावाच्या बाबतीत अशीच अवस्था राहिली तर शेतकऱ्यांचा खिसा रिकामा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेतकऱ्यांसाठी या होत्या झटपट ठळक बातम्या।